पुजणार नाहीत, त्याला रडायची गरज नाही. अफजल खानानं किती मूर्त्या फोडल्या, देवानं काय रडला हसला काही नाही. गुणातीत आहे तो, त्याला कशाचीच तुमच्या उपचाराची गरज नाही. हां, त्याला प्रेमाची गरज आहे आणि प्रेमाच्या आवडीसाठी तो प्रेमी माणसांच्या घराकडे धावा घेतो. म्हणून प्रेमळाचे साकडा आमची या घरी. संतांना सांगायचं आहे मुख्य हेतू जीव सुखरूप व्हायचा आहे. असा तुम्ही आम्ही सुखी होतो ही सुखाची आमची कल्पना आहे वेगळी. म्हणून संतांचं जग वेगळं, संतांचा बोध वेगळा. श्रीमंतांचा कसा व्यापार मोठा असतो आणि आमचा सामान्यांचा सामान्य असतो. असं संत आम्हाला सामान्य पद्धतीनं सांगतात, पण त्यांच्या बोधामध्ये मोठा भाव भरलेला आहे. एखाद्या दरिद्री मनुष्यानं घरात काय जेवण केले म्हणून जर एखाद्याने विचारलं विनोदानं, तो जर श्रीखंडपुरी द्वारी सोन्याचा पिंपळ, तुमच्या आमच्या दारात पिंपळ नाहीत पण लाकडाचेच आहेत महाराज, त्याला असून सोन्यासारखं अमरत्व आलेलं नाही. एकच पिंपळ तो का सोन्याचा मांडला? ज्या रुक्मिणी मातेनं त्यांच्याविषयी 1.25 लाख प्रदक्षिणा काढल्या, त्या अश्वत्थ नारायणानं प्रसाद म्हणून ज्ञानोबारांच्यासारखा महात्मा जगताला दिला. तिथं आजही पारायणाला बसलं तर ज्ञान होईल हो का? अज्ञानी पुरुषाला ज्ञान होतं, एवढं सामर्थ्य आहे त्या ठिकाणाचं. मग सोन्याचा म्हणून तर कशाचा म्हणावं? म्हणजे त्यांच्या संगतीनं एवढं महात्म्य येतं. त्यांना महात्म्यानं आनंद साठवून ठेवायचा म्हटलं तर त्रैलोक्य अपूर्व आहे महाराज. अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले नाथबापा म्हणतात, किंवा अवघाचे संसार सुखाचा करेल. आम्हाला आनंद नावाच्या गोष्टीची अजून भेटच झालेली नाही. आमचा आनंद हा नुसता नावापुरता आहे. संतांना आनंद रूपता प्राप्त झालेली आहे आणि तो आनंद द्वैतातला नव्हे, अद्वैत आनंद ते सुखरूप अवस्थेत भोगत आहेत. आणि मग संतांच्या सामर्थ्याचे अनेक चमत्कार तुम्हाला मला बघायला भेटतील. चमत्कार हे महाराज अतिशय स्थूल बुद्धीच्या माणसांना केलेले आहेत. त्यांनी बुद्धिमान माणसांच्या करता चमत्कार संतांना करायची गरज नव्हती. त्यांनी सांगितलेल्या वचनावर ज्यांचा विश्वास आहे महाराज, त्यांना चमत्कार बघायची गरज नाही. पैठणातले कर्मठ लोक सगळे महाराज बडबडायला लागल्यानंतर ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवून दाखवला. कारण त्या जे ब्राह्मण समाज वेद बोलत होते त्यांचा वेद बोलण्याचा जो परिपाठ होता तो सुद्धा अशुद्धच होता महाराज. रेड्याकडून बोलवल्यानंतर मग रेड्यानं जसं जसं बोललंय तसं परत उतरून काढले वेद महाराज. आता आम्हाला अभंग पाठवायचे पंचायत महाराज, पण ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलवले. त्यांनी चालविली जडभिंती हरली चांगल्याची भ्रांती. हेतू इतका हे चमत्कार दाखवावे लागले का लोकात आता सुद्धा महाराज सगळे संस्थान सगळे मठ वगैरे जे आहे त्यात शुद्ध ज्ञानाचा व्यापार सुरू आहे का चमत्कारांचा? चमत्कारच आहेत महाराज. चमत्काराशिवाय पामर विषयीचा भरणा तिकडे जात नाही. शहाणी माणसं कुठल्या मांत्रिकाकडे गेलेत महाराज? ज्याचा कर्मावर स्वतःच्या कर्तव्यावर विश्वास आहे ती माणसं कुठल्याही मांत्रिकाकडे कुठल्याही महाराज कर्मकांडाकडे अजिबात कर्मकांडाकडे जाणार नाही. याचा हेतू असा नव्हे ज्योतिष बघावं, दिनशुद्धी बघावी. उद्या तुम्हाला एखादी शेताचं कार्य करायचं आहे, लग्न जुळवायचं आहे, काय करायचं तर दिवस बघावेत. दिनशुद्धी, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण हे बघावं. धर्मशास्त्रानं सांगितलंय आम्हाला. पण पुढलं भावी दुःख आता का बरं वाचायचं? पुढं मला हे होणार आहे हे आता वाचूनच का चिंता करायची? त्याची होणार ते टळत नाही आणि जे घडणार नाही ते कधीच होणं शक्य. अशा बोधावर आरूढ असलेला महात्मा देहाविषयी उदास असतो. त्याला कशाचीच तमा वाटत नाही, कशालाच तो भीत नाही. मुक्ताईंचं वय 8 वर्ष आणि चांगदेवांचं वय किती हो? 1400 वर्ष. चांगदेव महाराज म्हणजे सामान्य योगी नव्हे. त्याने असा योग केला की 3 महिन्यातच सगळ्या योगाच्या विद्या शिकल्या, सगळे वेदशास्त्र पारंगत झाले. या पृथ्वीवर असा कोण गुरु आहे की त्याच्याकडे विद्या शिल्लक आहे असं शोधत फिरत होते. पुणतांब्याला आल्यानंतर त्यांना गुहेमध्ये एक स्वामी भेटले, साक्षात भगवान शंकरच. त्यांनी सगळं ज्ञान त्यांना दिलं आणि शेवट देवच म्हणाले, बाबा चांगदेवा आता शिकवण्यासारखं या पृथ्वीवर कुठलंही ग्रंथ किंवा कुठलंही ज्ञान तुला राहिलेलं. सर्व विद्या पारंगत, सर्व शास्त्र विशारद झाले चांगदेव आणि निर्विकल्प समाधीपर्यंत महाराज समाधी लावत होते. असा महात्मा मिळणं दुर्मिळ. चांगदेव म्हणजे आपल्या तपाच्या बळानं पृथ्वीवर
माणसाचे देव झालेले देव म्हणायचे. या पृथ्वीवर झालेले देव एक आहेत, केलेले देव एक आणि असलेला देव एक आहे. असलेला देव सर्वाघटी राम, केलेले देव इंद्रचंद्राधिक सगळे स्थापत्य केलेले देवांनी स्थापना केलेले. आणि चांगदेव मात्र तपाच्या बळावर तपोतेजाची आराशी, जे पवित्रपण तीर्थासी, एवढं चांगदेवाने ऐश्वर्य कमावलं. सगळ्या रिद्धी सिद्धी पायात लोळण घेतात, सर्पाचा चाबूक, वाघासिंहाचं वाहन, किती वैभवानं जगत होते. कोट्यावधी शिष्य मागं होते. आणि एवढा सखळा महाराज ते झुंड घेऊन जात असताना त्यांचा तो भगवान शंकरांचा सखळा उपासनेचा, त्यांचा वैराग्यांचा तो पंथ, भीतीदायक वातावरण असायचं. आणि मग अशा चांगदेवाना 8 वर्षाची मुक्ताई सांगते, 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधेविन शिन वाढवला. चांगदेवा 1400 वर्ष शरीर फक्त जतन करून तो शिन फक्त भोगलास, तुला खरं ज्ञान झालं नाही. मला सांगा मग 1392 वर्ष चांगदेवानी केलं काय? 8 वर्षाच्या मुक्ताईला जो बोध आहे, ब्रह्मवादिनी प्रखर मुक्ताई, ती अगदी कडकडीच विजयसारखी सांगते, हे शरीर जतन करून काय मिळवलंस तू? प्रेत उठवलीस, महिमा वाढवलास, तुझी पूजा केली लोकांनी, तुझ्या मठिका, हे सगळं प्रसिद्ध झालं तुझं, बरोबर आहे. पण तुला निर्विकल्प समाधी जरी घेता आली तरी तुला महाराज जीवनमुक्तीचा आनंद भोगता आला नाही. तुला हे नामरूप मिथ्या आहे हे कळालं नाही. तुला आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य कळालं नाही. तू लीन होऊन फक्त समाधी भोगत होतास. आता याचा सगळा काय कर, नामरूपांचा बाध कर, अभ्यास कर. चांगदेवांना ज्ञानोबारांनी 65 ओव्या लिहून दिल्या आणि त्या 65चा अर्थ मुक्ताईने चांगदेवांना सांगितला. मला एवढाच सांगायचा हेतू आहे की 8 वर्षाच्या वयाच्या मुक्ताईने इतकी प्रदीर्घ काळ जगलेल्या एका महान योग्याला उपदेश करावा. मला सांगा, चोख ज्ञान संपादन करावं का भारावर इतर वाचत बसावं? आयुष्य कमी आहे, योग्य आहे संतांचे विचार तेवढेच घ्यायचे महाराज. संतांनी कुठलंही चुकीचं लिहिलेलं नाही. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवे जन्मे. कोणत्याही संतांचं लिखाण बघा, अंतःकरणातून आलेलं आहे, हृदयातून आलेलं आहे, प्रेमाची भाषा आहे त्यांची. बुद्धिवाद्यांचे ग्रंथ नव्हेत महाराज, बुद्धिवाद्यांचे ग्रंथ मेंदूतून आलेले आहेत. मेंदूतून लिहितात त्यांना दया असत नाही, आणि हृदयातून लिहितात त्यांना कळवळ आहे. भूतांची दया हे भांडवल संता. तुम्हा आम्हाला दया करतात ते संत आहेत महाराज, आणि त्यांचा हेतू एकच, सगळ्यांनी विठ्ठलाकडे जावं. ते आपल्या मागं माणसांना ये म्हणत नाही. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी महाराज इतके काही चमत्कार केले असतील, पण त्यांनी कधी त्याचा जगापुढं काय मांडला नाही, लेखाजोखा मांडला नाही. तर मग आमच्यासारखं असतं तर माझा बोलणारा रेडा गावोगावी फिरला असतो आम्ही, मोठे बॅनर लावले असते. नाही केलं तसं संतांनी. ते ठराविक लोकांना वळवण्यासाठी ते करावं लागलं. ज्ञानोबारायांना त्याचीही गरज नव्हती. त्यांनी मग विश्वासाठी, म्हणून ज्ञानेश्वरी निर्माण झाली नुसती आळंदीसाठी नाही, नुसते आपेगावासाठी नाही, गाथा नुसता दिवूसाठी नाही महाराज, तो अखंड विश्वासाठी आहे. म्हणून आनंदाचे आवारू मांडू जगा, तैसा गीतार्थेशी विश्व भरू, तैसा वाघविलास विस्तारू, आणि आनंदाच्या आवारू मांडू जगा. म्हणून संतांची भाषा ही महाराज परदेशातल्या लोकांना देखील सुखी व्हायची कल्पना त्यांची आहे. आम्हाला तर सुखी करायचंच आहे त्यांना. ही देवभूमी आहे, आपल्या माणसाने सुखी व्हावं इच्छा आहे त्यांना. आणि मग वारकरी व्हावं, पंढरीची वाट धरावी, माझ्या पांडुरंगाची परिपूर्णता त्यांनी जाणावी, त्याची नित्यता जाणावी, ह्या अनित्य आणि अपरिपूर्ण असलेल्या संसारातून बाहेर पडावं. म्हणून कितीही ज्ञान इथं संपादन केलं तरी संतांच्या तुलनेचं ज्ञान आम्हाला अजून लाभलेलं नाही. याचा अर्थ ते ज्ञान अवघड आहे असंही नाही. फक्त आम्हाला काय करावं लागेल महाराज, आग्रह धरावा लागेल, अट्टाहास करावा लागेल. चोखोबाराया दलित जाती जन्माला आले. जातीवादाच्या चौकटीत संतांना घालू नये, बोलूच नाही, आणि जातवाद आता बोलूच नाही, बोलायचं वावच राहिलेला नाही. शेवटी काय, नामदेवरायांच्याकडून अनुग्रह भेटला. वाळवंटामध्ये चोखोबारायांनी माळ धारण केली असेल, त्यांच्याकडून विठ्ठल नाम जप घेतला, आणि विठ्ठल विठ्ठल नावाचा एवढा नामाचा प्रभाव महाराज त्यांनी जप केला. मंगळवेड्याभोवती कुस घालायला सुरू होतं, बांधकाम सुरू होतं, तटबंदी अचानक पावसानं कोसळली. त्या चोखोबाराया गतप्राण झाले. आणि मग चोखोबारायांना समाधी द्यायची म्हटल्यानंतर देव म्हणाले, चोखोबारायांच्या अस्थी आणायला पाहिजेत. नामदेवरायांना पाठवून दिलं. नामदेवराय म्हणाले, नामा म्हणे देवा केंशा ओळखाव्या, विठ्ठल नाम जायामध्ये निघे. विठ्ठलाचं नाव ज्या अस्थीतून येईल ती अस्थी माझ्या चोखोबारायांची. नामदेवरायांना खजील झाले. नामदेवराय
नामदेवरायांना वाटलं माझं मुख नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं, पण चोखोबारायांची हाडंसुद्धा काय म्हणतात, विठ्ठल. बहुतेक पांडुरंगानं माझा गर्व परिहार करण्यासाठी मला लावून दिले का काय. आणि खरोखर महाराज प्रत्येक आस्थीने आस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. ज्यांचं जड देहसुद्धा विठ्ठल म्हणतो त्यांनी किती अट्टहास केला असेल. मला हेतू एवढंच, संतांचं जीवन का अवघड आहे महाराज. आम्ही तुम्ही कपड्यावरून बघतोय संतांना, आम्ही तुम्ही त्यांच्या ऐश्वर्यावर बघतोय, आम्ही त्यांच्या जातीकडे बघतोय, आम्ही त्यांच्या शिक्षणाकडे बघतोय. आणि महाराज कोणतरी मग इंग्रजी बोलणारा, कोणतरी चांगले कपडे घातलेला, जगाला फसवून मोठा झालेला असा कोणतरी येतो महाराज, त्याला आम्ही महात्मा म्हणून आपलं सगळं ऐश्वर्य त्याच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवतो. किती विरोधाभास मोठा आहे. आज चोखोबारायांच्या समाधीवर महाराज वैदिक शास्त्री पंडित वारकरी मोठे दार्शनिक आचार्य जगद्गुरू झालेले महात्मे येतात आणि तिथं डोकं टेकतात. आचार्य रविशंकरही डोके टेकतात चोखोबारायांच्या समाधीवर. चोखोबारायांनी जिथं अस्थि विसर्जन केल्या, देवानी स्वहस्ते तिथं देवानी समाधी दिली. त्या जागेला आज मोठमोठे पंडित वेदांती जर डोकं घासत असतील तर चोखोबारायांचं ऐश्वर्य केवढं मोठं असेल. म्हणून आम्ही वारकरी संप्रदायातल्या सगळ्याच वारकरीने महाराज वारकरी संतांच्या शिवाय पुढं ग्रंथच हातात धरू नये. काही गरज नाही आम्हाला. आपली आई जिवंत असताना दुसऱ्या गोऱ्या गोमट्या आईकडे बघायची गरज काय. कुरूप असेल आपली आई, पण तिचं प्रेम तर कुरूप नाही, प्रेम तर काळं नाही. म्हणून चोखोबाराया अनेक संत नरहरी सोनार वगैरे वेगवेगळ्या जातीतले संत आले 1200च्या शतकामध्ये. आम्हा सगळ्या समाजाला महाराज एका मोळीत बांधून त्यांनी मुक्तीचा मार्ग सोपा केला. आपलं समजून सगळ्या जीवांना एकत्र बोलावून एवढं प्रेम करणारी मंडळी जगामध्ये दुसरी कोणतीही नाही. बोट दाखवणारे वाट दाखवणारे पुष्कळ भेटतील, पण तुका म्हणे तुम्ही चला याची वाट आहे, मी तुमच्याबरोबर आहे, चला मीही तुमच्याबरोबर तुम्हाला मार्गदर्शन करतो असं सांगणारे संत आहेत. आणि मग त्या अशा महापुरुषांची अवस्था ज्ञानोबाराय सांगतात. ते यथार्थ देवदर्शन झालेले आहेत, यथार्थ ईश्वर दर्शन झालेले महात्मे आहेत. म्हणून त्यांचं जग हे अबाधित अशा विषयाला ज्ञानाला विषय करणार आहे, अनधिगत अबाधित. एकदा प्रमाणजन्य ज्ञान झालं की त्यात बदल होत नाही महाराज. तुमचं आमचं ज्ञान हे कधी अज्ञानात जातं, कधी विज्ञानात जातं, कधी वृत्तीज्ञानात जातं. आम्हाला ज्ञान झालं असं वाटतंय, पण हे ज्ञान नव्हे, याला ज्ञान म्हणायचं नाही, याला माहिती म्हणावी. बदलत बदलत जात आहे. मला सांगा, शाळेत एकदा पाढे शिकवले, बेदुनी 4 बेतर्क 6. एकदा पक्क जर मुलानं पाठ केलं आणि हे मूल जर परदेशात जरी गेलं तर 2 गुणिले 3 मांडलं तर 6च लिहिणार. तिथं सुद्धा ते बरोबर आहे, इथं सुद्धा बरोबर आहे का? त्या देशात ते चूक ठरवतील? यथार्थ प्रमाणजन्य ज्ञान कधीही बाधित ठरत नाही. तसा पांडुरंग परमात्मा ज्यांनी विश्वामध्ये बघितला त्या महात्म्याला महाराज ब्राह्मणत्वाची गरज नाही, ऐश्वर्याची गरज नाही, जातीच्या कोणत्याही उच्च वैयक्तिक शिक्षणाची गरज नाही. शुद्ध अंतःकरणाचाच मनुष्य महाराज परमार्थात उत्तीर्ण होतोय. हे ज्ञानोबारायांचंही सांगणं आहे. आणि शुद्ध अंतःकरण करण्यासाठी महाराज अट्टहास करावा लागेल. चोखोबारायांचा उद्धार होतो, आमचा का होणार नाही? आम्हाला त्यांच्यापेक्षा सुविधा चांगल्या आहेत. आम्ही चांगल्या कुळात जन्माला आलोय, आम्हाला खाण्यापिण्याला सगळी व्यवस्था आहे. म्हणजे का बरं आम्हाला असं वाटू नये? थोडा देहाचं हे भांडवल आहे, थोडंसं कष्ट जरासं कमी जादा होईल संसारात, पण वेळ काढायला काय हरकत आहे? परमार्थासाठी थोडं कष्ट स्वीकारूया. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, क्षणभर सोसायचं वाईट, पण पुढं आम्हाला निज सुख चांगलं मिळेल. आता एकादश धरूया की काय असेल ते असेल, फळ बघूया. पण एकादशीचं फळ मांडलंय, वारकरी व्हायचं आहे पुढं. आता अभ्यास करायला काय हरकत आहे? आणि एकादशीचं पुण्य पाप या गोष्टी सोडून द्या. पण निदान तुकोबाराय सांगतात एकादशी व्रत हे परमपावन करणार आहे, चित्तशुद्धी करणार आहे, करायला काय हरकत आहे? करत 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 एकदा विश्वास बसत जाईल महाराज. म्हणून नको दुर्जनांचा संग. वारकऱ्यानं कुठल्याही महाराज दुर्जनाच्या संगतीत बसू नये. आपलं शुद्ध अंतःकरण कुठेही खराब करू नये. नको त्या विकल्पात कधीही अडकायचं नाही. संतांच्या वचनावर श्रद्धा ठेवायची आणि पुढं चालत जायचं महाराज. त्यानंच आम्हाला आमची मुक्तता आपल्याला भेटेल. इतर आता सांगण्यासारखं हे युग राहिलेलं नाही. जुना काळ निघून गेला. जुन्या काळामध्ये महाराज 4च माणसं होती, पण विश्वासाची होती. आता माणसांची संख्या वाढली, पण विश्वास कमी झाला. खेड्यापाड्यातून पंढरीला जाणारी माणसं भेटली की लोक शेतातून महाराज उठून यायची आणि पाया पडायची. हातात असेल तर रुपया 5 रुपये देऊन पांडुरंगाला एक हार घाला, बुक्का, काहीतरी प्रसाद आणा, न आणा, पण हे माझं तुमच्या वारीसाठी म्हणून पैसे द्यायचे. आता सकाळी माणसं गेलेली महाराज 4 वाजता घराला धार काढा येतात. गलीतल्याला माहिती नसतं हा पंढरीला गेला का सांगोल्याला म्हशी बघून आलाय देव जाणे.
पण त्यालाही विचारित नाही, त्याच्या पायी कोण पडत नाहीत महाराज जाताना. कारण आता असं एवढं धावत युग आलेलं आहे की पंढरीला जाण्याविषयीची सुद्धा महाराज गरज नाही म्हणणारा समाज झालेला आहे. जायचं कशासाठी हा हेतू एक वेगळा होता. ह्या सगळ्याचा विसर पडावा. शेवटी आम्हाला महाराज हे गाव सोडावंच लागेल का नाही, एक वास्तव आहे, सत्य आहे. पण हे आता इथं वक्त्यानं सांगणं म्हटलं की अभद्र वाटतं. तुम्ही आम्ही सगळे मरणार आहोत हे असं बोलणं चुकीचं वाटतंय. पण एक दिवस आम्हाला जावं लागेलच. मग जायच्या अगोदर आपलं भांडवल का बरं चोख तपासून बघू नये. काय येणार आहे आपल्याबरोबर, का अशी आपल्याला आठवण असू नये. पुढं मरण येणार आहे, अनुताप असं चिंतनात का असू नये. रोज आम्ही मशगूल आहोत महाराज, घरच्या माणसांच्या सुखात, आपल्या सुखात, देह सुखात. आणि काय तिथं नाही भेटलं दुसरीकडं. मग पुढारी वाचण्यापासून टी व्ही बघण्यापर्यंत महाराज अनेक सुखाची साधनं आम्ही दिवसभर गोळा करतोय. साधनं गोळा करण्यात अनेकांचं आयुष्य गेलं. हे नव्हे ते नव्हे ते, अशा मग जड वस्तू गोळा करून महाराज मग मुलाच्या खेळण्यासारखं झालं. हे खेळणं आवडत नाही म्हणून ते घ्यायचं, ते नाही म्हणून ते घ्यायचं. शहाण्या मनुष्यानं सगळ्या खेळण्यांचा त्याग करायचा आणि स्थिर बसून स्वतः आनंदात जर राहिलं तर काय बिघडतंय. आता किती मुलं अशी स्थिर बसणारी भेटतील मुरगुडात. सगळी महाराज उड्या मारणारीच आहेत. म्हणून तुकोबारायांना सांगायला लागलं, वाळव जन माझं म्हणवत शिंदळी परी हा वनमाळी न विसंबे. मला लोक शिंदळी म्हणू देत, बाहेर खेळी म्हणू देत, नको ते म्हणू देत, पण मला व्यभिचार करायचा आहे, देवाचाच होईन मी. हाची ने माता न फिरे माघारी. मी देवाची म्हणून जगेन. घररिगी झाले पट्टर आणि बळे, मला नाही बोलवू देत. मी देवाच्या अर्धांगावर बसायचा माझा प्रयत्न आहे. मग मला त्याच्यासाठी कितीही वाईट जननिंदा सोसावी लागली त्या हरकत नाही. तुकोबारायांची सगळ्या साधू संतांचे महाराज परमार्थाविषयी एवढी त्यांची अगत्यता आहे की संसारातले कोणतेही आघात मी सोसायला तयार आहे, पण मी परमार्थाचा एक क्षणभरही त्याग करणार नाही. तुकोबारायांच्या जीवनात कितीतरी प्रसंग आले पण ते रडले नाही. त्यांनी कधी देवाला जाब विचारला नाही. आम्हाला त्रास वाटतो. त्यांचे अभंग आहेत, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये, बरे झाले देवा पाऊल अपमान, बरे झाले धन गेले गुरेढोरे गेली, लोकलाज गेली, दुष्काळानं आटलं द्रव्य मान नेला. सगळं काही होतं. कोपला पाटील गावीचे हे लोक, मला दिवत कोण भीक घालत नाहीत, मला आता पहिल्यासारखं कोण मानत नाहीत. तुकावाणी हा व्यवहार करणारे तुकोबाराय होते. मोठी महाजनकीचा व्यापार होता. कर्ज रोखे होते पुष्कळ, भावानं वाटून घेतलं, त्यांना दिलं वाटून. आपणही आपली सगळी कर्ज करता इंद्रायणीत बुडवली. एवढा त्याग करणारे तुकोबाराय पंढरीला गेल्यानंतर त्यांच्या चरित्रात महिपती बाबा म्हणतात, पांडुरंग परमात्मा विचारतो, तुकोबाराय तुम्ही दिहूतून आलाय खरं, पण असं मला कळालं की दिहूत दुष्काळ पडलाय, तिथं मिळत नाही, तुमची एवढी वाताहत झालेली आहे, तुम्हाला त्रास झालाय, तुमची पत्नी कर्कश आहे. हे सगळं पांडुरंग परमात्मा विचारतो. सगळं तुकोबाराय ऐकून घेतात आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, देवा हे तू सांगितलेलं खडा न खडा बरोबर आहे, फक्त मला एक विचारायचं आहे, अशी तक्रार माझी तुझ्याकडे कधी आली आहे काय? तू जे बोललास ते खरं आहे, पण मी तुला येऊन असं म्हटलंय काय, माझी बायको मला शिवाय देते, माझी ढोरं मेली. बरं मला सांगा, हेच प्रसंग आमच्यावाले तर आम्ही निघालं दिवाळा तर दुसरा पाहुणा शोधणार महाराज. 5-50 गोळा करून अनेक जनावर आणू, काय आणू, संसार उभा करायचा प्रयत्न करू. पहिली बायको भांडते तर तिला कसं घालवून दुसरी कशी तयार करू, ही आमची व्यवस्था असते. तुकोबारायांनी यातलं काहीही केलेलं नाही महाराज. याचा अर्थ ज्या गोष्टी त्यांना दुःखाला कारणीभूत झाल्या त्या दुःखाच्या घटनेने त्यांचा विवेक वाढवला. आम्हाला दुःखाच्या घटनेनं महाराज विवेक वाढत नाही, दुःख वाढत आहे. म्हणजे जी गोष्ट कायमस्वरूपी स्थायी टिकणारी आहे त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, आणि आमचं लक्ष आहे महाराज अस्थायी नाशिवंत पदार्थाकडं. म्हणून नेमकं आपलं काय आहे याची जाणीव संतांना होते आहे. आम्हाला तोच उपदेश करतात की नोहे तुझा हा परिवार द्रव्यधारा क्षणभंगूर. इथं नित्य काय आहे तर अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोथरा, तुका म्हणे तुझं विरहित कोण करेल माझे हित. माझं हित करणारा एक हित करता संत आणि श्रीगुरु आहे. म्हणून यांच्या पलीकडे माझं हित कोणाला कळत नाही. आणि असा विवेक जागृत असणारा मनुष्यच महाराज यातून सुटतो. विचार करणं बरोबर आहे, पण विचारसुद्धा वेगळं करण्याची तयारी पाहिजे. हे सगळे विकार वगैरे घात करणारे आहेत असं जाणून शहाण्या मनुष्यानं यात रमायचं, पण यातून महाराज फार त्याची आसक्ती धरून त्यात डुंबायचं नाही. धर्मही तसाच आहे, कर्मही तसंच आहे. लागतंय तेवढं करायचं आणि त्यातून बाहेर पडायचं, कवटाळून बसायचं नाही, फार सोडायचंही नाही. सांडी मांडी परते टाकी. अन्न खावावं लागेल मान्य आहे, पण आपल्याला पचते तेवढंच खायला पाहिजे का? घरात शिजवलंय तेवढं खाऊन चालेल नाही, शिल्लक राहिलं तरी हरकत नाही महाराज, पण उद्या आपल्याला त्रास होणे एवढंच खाल्लं पाहिजे. मग अन्नाचा भोगही घ्यायला पाहिजे.
आणि अन्नाचा त्यागही केला पाहिजे. योग्य पद्धतीनेच महाराज संसारात राहता आलं पाहिजे. तसं परमार्थही महाराज योग्य त्या दैवी संपत्तीनंच केला पाहिजे. आणि अशी दैवी संपत्ती ज्यांच्याजवळ आहे तोच मनुष्य मुक्त होतो. आणि मुक्त ही जीवदशा बाधित होईपर्यंत अभ्यास करण्यावर अवलंबून आहे. म्हणून असं सदैव जाणीव पाहिजे. एक महात्मा होता आणि त्या महात्म्यानं महाराज एका गावामध्ये वस्ती पडली. मारुतीरायांच्या मंदिरात उतरल्यानंतर एक शेठजी तिथं नित्यनेमानं दर्शनाला यायचा. त्या शेठजीने काय केलं, त्या महात्म्याचं दर्शन घेतलं आणि म्हणाले आमच्या घरामध्ये भोजनाची व्यवस्था तुमची करतो, कारण एवढ्या दुरून आलाय, कोण करत नाही गावामध्ये आमच्या व्यवस्था, तुम्ही या. ते म्हणाले मी निस्पृह आहे, निरीच्छ आहे, मला कोणाची गरज नाही की जेवणा खाण्याची, काय देव ईश्वर इच्छेनं देईल ते मी काही नाही, मी तुझ्या घरला येणार नाही बाबा. पण तरी देखील म्हणाले मी प्रत्येक सज्जन साधू संतांना मी नेतोय घरला, माझी इच्छा तुम्हाला काय आहे, विनवणी आहे, तुम्ही आलं पाहिजे. मग महात्मा म्हणाला बाबा तू कोण आहेस, तर मी म्हणाले व्यापारी आहे. तर काय व्यापार आहे, तर कापडाचा व्यापार आहे माझा. तरी व्यापार काय काय कसं कशी व्यवस्था नाही काय, म्हणाले 1,00,000 रुपयेचा माझा काय सगळा विक्रय आहे आणि 1,00,000 रुपयेपर्यंतची माझी व्यवस्था सगळी मी करतोय म्हणाले. आता त्या महात्म्याला असं वाटलं, त्या काळातले 1,00,000 म्हणजे पुष्कळ वाटले त्यांना, असेल म्हणाले, येतो म्हणाले उद्या जेवणाला. आणि मग दुसऱ्या दिवशीचा उजाडला दिवस, दुसऱ्या दिवशी महात्मा जेवणाच्या वेळेला जेवण अन्न तयार आहे, पात्र वाढून तयार आहे. हा महात्मा आला नाही, बोलविलेश्वर म्हणून बोलवायला पाठवून दिलं महाराज मुनिमाला. त्यांचा मुनीम होता शेठजीचा. आणि तो मुनीम गेल्यानंतर तो टांग्यातून गेलेला महाराज गेला. उतरल्यानंतर ह्याने विचारलं, कुणी शेठजीने महात्म्याने विचारलं बाबा तू कोण, तर म्हणाले आमच्या मालकाने तुम्हाला जेवायला बोलवलं. मग तो महात्मा त्या मुनिमाकडे बघायलाच लागला महाराज. त्या मुनिमाच्या अंगावरले कपडे, त्याच्या हातातल्या अंगठ्या, त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या, त्याची पादत्राणं, तो आलेला त्या टांग्यातून ते वैभव त्याचं बघितल्यानंतर म्हणाले तू कोणाचा शेठजी तू का त्याच्यावरचा तू आहेस का तू त्याचा नोकर आहेस हेच मला कळत नाही म्हणाले. सांग. तर काल आलेले ते माझे मालक म्हणाले, मी त्यांचा कोण आहे, मुनीम आहे. अरे म्हणाले मग हे विरुद्ध दिसतंय म्हणाले, तुझा मालक मला खोटं बोललाय म्हणाले, मी जेव्हा येणार नाही, तू जा म्हणाले. त्याला घालवलं. असं का करता म्हणाले, आमचे शेठजी फार प्रेमळ दयाळू आहेत. नाही म्हणाले जा, तुला कारण कळणार नाही म्हणाले. महाराज मग गेल्यानंतर त्यांनी सांगितलं. मग त्यांची मुलगी नित्यनेमानं दर्शनाला यायची अंबाबाईची. अंबाबाईच्या मंदिरातच तो महात्मा बसलेला. मग त्या व्यापाऱ्याने आपल्या शेठजीने मुख्य व्यापाऱ्यांनी सांगितलं की म्हणाले मुलीला तू काय कर, महाराजांना जेवणाकरता आग्रह कर आणि घेऊन ये. मग मुलगी त्यांची आली महाराज. मुलगी आल्यानंतर मोठ्या घोडागाडीतनं ती मुलगी आलेली. तिच्या अंगावर बघितलं तर महाराज सोनं नाणं काहीच नव्हतं, सगळं हिरे आणि रत्न जडितच पोशाख होता. त्या महात्म्याला इतका क्रोध आला, आयुष्यात कधीच क्रोध आलेला नव्हता. काल म्हणाले 1,00,000चा माझा काय आहे, आताच्या भाषेत बोलावं टर्न ओव्हर म्हणावं, आताच्या भाषेत 1,00,000चा माझा व्यवसाय आहे म्हणत होता. आणि त्या शेठजीचा मुनीम आहे तो एवढा कोट्याधीश सोनं घेतलेलं. आणि ह्या मुलीच्या अंगावरली कपडे बघितले तर तालुका विकत येईल एवढंच काय आहेत, हिरे आहेत, मोती आहेत. आणि का बरं बिचारा तो माझ्यावरून मूर्ख बोलला असेल, खोटं बोलू नये महात्म्याबरोबर. आणि मग कितीतरी वेळा त्या मुलीनं आग्रह केला, नाहीच म्हणाले. ती मुलगी गेली आणि वडिलांना म्हटले नाहीत येत म्हणाले, तुम्हीच जाऊन नमस्कार करून आणा. मग महाराज शेठजी स्वतः आले. व्यापारी आल्यानंतर पाया पडले. तुम्ही का नाही म्हणता. नाही म्हणाले तू काल जे बोललास ते खोटं बोललास, माझ्यावर खोटं बोलायची गरज नव्हती. आणि मग तुझा मुनीम आणि मुलगी बघितल्यानंतर माझ्या बुद्धीत भ्रम झाला म्हणाले, असं का बोललास, एवढीच अडचण आहे म्हणाले. मग सांगतो म्हणाले कशामुळे ते. मग लगेच आपला एक नोकर आणला होता महाराज त्या व्यापाऱ्यानं मुख्य. त्यानं सांगितलं माझ्या म्हणाले जुन्या घरात जा आणि कपाटामध्ये एक जुनी वही आहे चोपडी, ती आण म्हणाले. आणल्यानंतर मग त्यानं झाडली महाराज ती चोपडीने, मग वाचायला सुरुवात केली. तो जोपर्यंत व्यापारी मालक वडिलांच्या हयातीत नव्हता, ज्या दिवशी महाराज त्या पिढीवर बसला, त्या काळापासून जे काही मी दानधर्म केला, काही शाळेला दिलं, काही गोशाळेला दिलं, काही गावातल्या काही पूर्तकर्म, इष्टकर्म, तलाव बांधण्यासाठी, लोकांच्या लग्नासाठी जे काही दिलं, ती सगळी रक्कम होऊन आज तुमची भेट व्हायला 1,00,000ची रक्कम पूर्ण झालेली आहे. एवढंच माझं आहे म्हणाला, राहिलेलं सगळे कोणाचं आहे, माझ्या व्यापारातलं माझ्या नावावर जरी असलं तर ते माझ्याबरोबर येणार नाही. माझ्याबरोबर जे येणार आहे ते मी केलेलं फक्त दान सत्कर्म एवढंच येईल म्हणाले.
हेतू एवढा दृष्टांत साधा आहे. मला सांगा, हे सगळं गोळा केलेल्यातलं काय देवाच्या भेटीपर्यंत उपयोगात येईल? काहीच येणार नाही. केलेलं नामस्मरण, केलेली उपासना, केलेली कर्म, चांगली सत्कर्म. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. महाराज एवढी इष्टकर्म करून सुद्धा नहुष स्वर्गाधिपती झाला परी राहटे भांबावला. चांगलं सत्कर्म करणाऱ्याची देखील बुद्धी त्या पदावर स्थिर राहत नाही. मग बुद्धी स्थिर राहो निधी नारायण आशाबद्ध जनलोभिकांची. बुद्धी स्थिर फक्त ईश्वर निष्ठ वारकऱ्याचीच राहील, अन्य कोणाचीच राहणं शक्य नाही. कितीही विद्वान असो, कितीही बुद्धिमान असो, बुद्धीचं वैभव फक्त महाराज भगवान परमात्म्यानं स्थिर राहणाऱ्याच पुरुषाजवळ दिलेलं आहे. सगळे संत बुद्धीच्या वैभवान होते, पण कधीही त्यांनी बुद्धीची भाषा बोललेली नाही, प्रेमाचीच भाषा संत बोलले. म्हणून त्यांच्या वचनातून महाराज एवढे अभंग निर्माण झाले. जगत कल्याणासाठी त्यांची वाणी खर्च झाली. इतर अवांतर बोलणं कुठेही गाथ्यात तुम्हाला भेटणार नाही. आणि त्यांचे जास्त अभंग महाराज साधक बिघडलेल्या साधकांच्यासाठी जास्त आहे. सेवा न करणाऱ्या विषयी 1-2 अभंग निघतील महाराज. तुकोबाराया कधीही अभक्त माणसाला बोललेले नाहीत फार, पण सेवा करताना चुकणाऱ्या माणसाविषयी जास्त अभंग आहे. तसं तुम्ही आम्ही चुकू नये, सेवा निवांत अशी चूक करता आली पाहिजे. म्हणून कर्माचा, उपासनेचा त्याग करणारी माणसं कलियुगात जास्त झाली. वेदांताचा अभ्यास करणारी जास्त आहे. बोलणं हे स्वतःसाठी असतं का लोकांच्यासाठी? बोलाय कशाला लागतं? लोकांच्यासाठी. आणि ऐकणं कोणासाठी असतंय? मग आम्ही जास्त ऐकायचं कबूल करतो का बोलायचं? आम्हाला बोलायची हौस आहे महाराज. अनंत वाचाळ बरळ थी बरळ. बोलता येणं सोपं आहे, ऐकण्यानंच उद्धार होईल. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी. ऐकण्यामध्येच महाराज आपली वृत्ती शांत राहते. तिथं बोलायचा विषयच काही येत नाही महाराज. आणि मग बोलण्यामध्ये वृत्ती व्यावृत्त होते, इकडं तिकडं फिरते. आणि त्यामध्ये म्हणून ऐकण्यावर श्रवणाचा अधिकारी ठरतो, बोलण्यावर अधिकारी ठरत नाही. मग बोलणारा एवढा सावध पाहिजे, एवढा दक्ष पाहिजे, आणि एवढा महाराज वैराग्यवान पाहिजे की त्याच्यासमोर कोणताही पदार्थ आला तर त्याची बुद्धी डगमगू नये. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मोहाचे मोठे प्रसंग आले तरी महाराज त्यांनी अजिबात त्यांना किंमत दिली नाही. छत्रपती राजेसमोर आले तरी तुकोबारायाने आपला बाणा बदलला नाही. सोनं नाणं घेऊन आले तरी बदलले नाही. जोगाप्रमानंदांना पितांबर धारण केला महाराज एका व्यापाऱ्यानं. ते रोज दंडवत घालत होते. आणि मग एक दिवस ते पितांबर म्हटल्यावर त्यांना वाटलं आता दंडवत घातल्याने पितांबर मळेल. 2-4 वेळा लगेच लक्षात आलं त्यांच्या, आजच्या पितांबरानं माझा नियम झाला नाही. त्यांनी पितांबर महाराज एका बैल घेऊन येत होता शेतकरी जुंपून आलेला. त्याला म्हणाले पितांबर तुला घे आणि बदल्यात 1 तासभर बैल मला दे म्हणाले. जो आला महाराज दावं बांधून घेतल्याने आपले पाय बांधल्याने बैल पळवायला लावली महाराज. सगळा देह छिन्नभिन्न झाला. पांडुरंग परमात्म्यानं बैल थांबवली आणि जोगा काय करायलायस म्हणाले. नाही म्हणाले, नुसता पितांबर घातला तर म्हणाले नियम चुकला देवा तुझा. खरोखर संसाराची आसक्ती झालं तर कुठं नेऊन नरकात पडेल म्हणाले. म्हणजे असे संत सावध होते, देवाच्या परिपूर्णतेनं परिपूर्ण होते. त्यांना दुसऱ्याच्या कशाची, सुखाची, आनंदाची, भौतिक दृष्टीची गरज अजिबात नव्हती. अलौकिक विषयाला, अबाधित विषयाला ते अनधिगत अबाधित म्हणावं. त्याला कोणत्याही प्रमाणाने जाणता येत नाही. तो ज्ञाता ज्ञेय ज्ञानाचा विषय होत नाही. अशा ज्ञातृज्ञेया विहीनाशा ज्ञानाला ते जाऊन पोचलेले आणि एवढ्या उच्च अवस्थेला पोचलेले महात्मे महाराज, त्यांना एवढं ज्ञान होऊन देखील त्यांची अशा अपेक्षा आहे सगुण साक्षात्कार, सगुण साकार रूपात देवाची सेवा करावी हीच त्यांची इच्छा आहे. म्हणून संतांचा पुनर्जन्म, संतांचा जन्माभाव हा तुमच्या आमच्या इतर शास्त्रकारांच्या पेक्षा वेगळा आहे. ती जन्म घेईन म्हणतात पण सेवेसाठी. म्हणून एवढा मोठा महान परमात्मा देखील महाराज त्यांच्या सेवेनं ऋणी होतो आणि आकाराला येतो. मग कृष्ण परमात्मा, रामप्रभू, नरसिंह भगवान हे देवाच्या प्रेमासाठी आलेले आहेत. एका भक्तासाठी अवतार घेतलेले आहेत आणि मग त्यांच्यासाठी आले, आमच्यासाठी आनंद झाला. एवढा निश्चय कठोर टिकवणारे ते महात्मे होते. म्हणून त्यांच्याकडं बघितल्यानंतरच ज्ञानोबाराया सांगतात की परिपूर्ण जीवन काय आहे. महात्मा बघावा, दर्शनाचे निप्रशस्ते पुण्यपुरुष. परिपूर्ण परमात्मा एकच आहे, नित्य परमात्मा तोच आहे, आनंदरूप परमात्मा तोच आहे. म्हणून संतांचं देहाच्या दृष्टीनं, धनाच्या दृष्टीनं, सत्तेच्या दृष्टीनं, संपत्तीच्या दृष्टीनं कोणतंही वागणूक तुम्हाला दिसणार नाही. म्हणून वारकरी पण ऐश्वर्यानं कळावं एवढीच अपेक्षा आहे. आता महाराज कोणाचं ऐकायचं हीच अडचण पडलेली आहे.
आम्ही सुद्धा काय ग्राउंड तळाच्या लेवातले आम्ही म्हणायचे बोलती माणसं म्हणायची. विचारतात लोक, फार काय आम्हाला बुद्धी आहे असं नाही. आम्ही उकळीकरांचं ऐकू, चंद्रशेखर बाबांचं ऐकू, काय कंधारकर महाराजांचं ऐकू का राऊत बाबांचं ऐकू. मला असं म्हणायचं, ही माणसं अलीकडल्या माणसांचं ऐकायचं म्हणतात का तुकोबारायांचं ऐकायचं म्हणतात? आम्हाला ऐकायचं कोणाचं आहे नेमकं? तुकोबारायांचं. मग तुकोबारायांनी सांगितलेलंच सांगतात ही माणसं का दुसरं काय सांगायला? मग आता तुकोबारायांचा गाथा घेतल्यानंतर आणि काय तुम्हाला सांगायचं उरलं महाराज? म्हणून विश्वास एक दृढ पाहिजे, असा निश्चय पाहिजे. आणि निश्चय ज्याचा अबाधित राहिलेला आहे त्याच पुरुषाला परमार्थात फळ आहे. फार काहीच करावं लागत नाही महाराज. फार केलं असं वाटतंय तो भ्रम आहे. का बरं? म्हणून खरं आयुष्य हेच भांडवल आहे. एवढ्यामध्ये महाराज चोख आयुष्य 5च वर्ष गावात असेल परमार्थासाठी. आपलं मत व्यक्त करून वक्त्यानं, पण मला असं वाटतंय बाळपण निम्म गेलेलं आहे, आमचं निम्म झोपेत गेलेलं आहे. त्यात तारुण्यातले विषय थोडे झालेले आहेत. आणि मग एक 5-10 वर्षांनी त्यात विवेक होणार आयुष्य 5च वर्ष आहे. तीर्थयात्रेला जाण्यासारखं, संतांचे विचार कळण्यासारखे, 2-2 तास पारायणा बसण्यासारखे. आता शिवलेला अमृत घेतला पारायणाला तर 3-3.5 तास बसायची तयारी आहे का हो तुमची आमची? जुनी लोक महाराज ज्ञानेश्वरी मांडीवर घेतलेले, आपले भडगावकर कृष्णा महाराज पाटील मांडीवर, उजव्या मांडीवर ज्ञानेश्वरी ठेवले तर महाराज 7.5 तासात ज्ञानेश्वरी पारायण करून उठायचे. 7.5 तासात महाराज आम्ही 27 वेळा लगविला उठतो मध्ये. का असं बोलायचं? अलीकडले महात्मे आहेत, काय फार मोठं नाही. बरं, ते पाठ करणं वाचणं हेही काही अट्टहास असावी नाही की तुम्ही ते करण्यामध्ये काहीतरी निग्रह पाहिजे की सगळ्याच गोष्टी सोप्या कशा भेटतील हो? काहीतरी त्याला कष्ट घ्यावं लागेल. आई व्हायचं तर 9 महिने जोरदार सोसावा लागेल. मूल कसं असेल भाग्य ते वेगळं महाराज. आणि मग त्याची सेवा शुश्रूषा करावी लागेल. तसं परमार्थाचं फळ अंतःकरणात जर जपायचं असेल तर ते झाकूनच असावं. उघडा परमार्थ अजिबात योग्य नाही. म्हणून आता सगळे महाराज जे वक्ते लोक आहेत, सगळीकडं मठ मठिका सुरू झालेत महाराज. ही सगळी भौतिक साधनं आहेत. जिथं धन संपत्ती गोळा होते तिथं 100% धोका आहे. वारकऱ्यांना अशा ठिकाणी पायसुद्धा ठेवू नये. आणि वारकऱ्यांना विना माळकरीच्या पायासुद्धा पडू नये. तुकोबारायांचा अपमान आहे. गळ्यात माळ येणे भाग्याचं लक्षण आहे. तुकोबाराय म्हणत असतील, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. अशाला दुसरी साधनं करायची गरज नाही महाराज. एकाच साधनानं तुमची मुक्ती होत असेल तर मग त्या काळात महाराज तुकोबाराय देहू सोडून कुठे गेले नाही. गेले फक्त पंढरीलाच आणि ज्ञानोबारायांच्या मंडपामध्ये सेवा करण्याकरता. कुठंही तुकोबारायांनी जागा सोडून प्रवेश केला नाही. आता मला सांगा, आम्ही अभ्यासाला आळंदीला जातोय, कीर्तनकार व्हायसाठी लोक चालले आहेत का अभ्यासाला? कीर्तनकार व्हायला चाललेत महाराज. आता वास्तविक पैठणच्या महापुरुषांनी पैठणातच राहायचं. आळंदीतल्या महात्म्याने आळंदीतच राहावं. त्यांनी मुरगुडला यायची गरज नाही. ज्याला गरज आहे त्यानं शिकायला जावं. अजूनही महाराज निश्चलानंद सरस्वती आहेत आपले ज्योतिर्मठाचे आचार्य, महान गणितज्ञ विशेष. त्यांची बुद्धी अफाट आहे महाराज. जग त्यांना वंदन करतं. आज अमेरिका त्यांचं बोध घेते. एवढा मोठा महात्मा ते सुद्धा सांगतात, भारतभूमी सोडून जायचं नाही बाहेर. ज्याला लागतंय त्यानं माझ्याकडे यावं. सगळे धरणेकरी धरणं धरून बसायचे आणि ज्ञानोबारायांच्याकडे आळंदीला यायचे. अशी पद्धत आहे जुनी. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं देहूला जायचं, ज्यांना ज्ञान पाहिजे त्यानं पैठणला जायचं. पैठणची माणसं इकडे येत नव्हती. आता जागी जागी शाळा काढण्यात आल्या महाराज. अकॅडमी झाल्या, आता नुसत्या धर्मशाळा झाल्या, त्यांच्या जेवणावळी सुरू झाल्या, त्यांच्या दिनचर्या सुरू झाल्या, त्यांना शिक्षक झाले. आता किती शिक्षक वैराग्यवान निघायचे. जोग महाराज शिक्षण संस्थेत महाराज आजही 60च विद्यार्थी घेतले जातात 4 वर्षासाठी. 600 कीर्तनकार तयार करत नाहीत ते. गाथा ज्ञानेश्वरी पाठ असणारे महाराज मोठे मौली म्हणून आहेत तिथं. अगदी दर्शनात काय बघितल्यानंतर 3 दिवसात महाराज ज्ञानेश्वरी मुखातून त्यांचे रिव्हिजन होते. झोपेतही ज्ञानेश्वरीच्या ओव्या सुरू असतात. 22 अभंग महाराज 2 दिवसात त्यांच्या मुखातून रिव्हिजन होता. काय अभ्यास असेल, काय तुकोबारायांनी प्रसाद केला असेल. जीवन बघितलं तर नुसतं वाहतेल्या पाण्यासारखं आहे त्यांचं. कपड्यावर असता नाही, कशावरच प्रेम नाही महाराज. काय खातो हेही त्यांना कळत नाही. काय खातो आम्ही कसं या सांगत. आणि असे महापुरुष बघितले तर हे महाराज हे दिव्याच्या प्रकाशात झगमगाटात आश्रमात राहिलेले यांना त्याच्या काडीची किंमत नाही महाराज.
म्हणून त्यांच्या पायाच्या मातीची सुद्धा महाराज देव इच्छा करत असेल. देव इच्छिरज चरणीची माती, असे महात्मे पृथ्वी तलावर आहेत. पण आमची बुद्धी भौतिक दृष्टीची असल्यामुळं आम्ही नको त्याच्याकडे धावतोय, योग्य महात्म्याकडे आम्ही धावत नाही. म्हणून पुराणातले दाखले आहेत, सांगण्यासारखं पुष्कळ आहे. शूर्पणखा नटून थटून आली नव्हती काय, शबरी नटून आलेली होती. मग शबरीचा उद्धार केला आणि शूर्पणखेचं काय केलं तुम्हाला माहिती आहे? कान नाक कापून दिलं महाराज. नटणं हे भौतिकातलं देवाला पसंत नाही. आणि तुम्ही नाही नटला तरी अंतःकरणानं नटलेला पुरुष देवाला ओळखतो. म्हणून शबरीच्या महाराज 14 वर्ष तिनं आंघोळ नाही केली, दात नाही घासले, पण ते पंपा सरोवरतीनं पाय ठेवून देवानं शुद्ध करायला लावलं. चोकोबाऱ्यांच्या घरात विटलेलं अमृत शुद्ध करण्यात आलं. हे उच्च दाखले आहेत. म्हणून अलौकिक दृष्टीनं संत बघायचे. हे वारकऱ्याचं ऐश्वर्य आहे. वारकरी पण तुम्ही आम्ही भोगतोय आता, नाही असं नाही, पण तेवढी ताकद आम्हाला कळत नाही. आणि ती ताकद कळावी. देवाच्या पूर्णतेने आम्ही पूर्ण आहोत. आम्हाला हातपाय दिलेत, भीक मागायची गरज नाही. घडतोय तेवढा चांगला संसार करायचा. चित्तशुद्धी असेल तर महाराज देव देईल, देतो. तो गोरोबा काकांना हात देतो. गोरोबा काकांचा सगळा संसार चालवतो, तुमचा आमचा काय चालवणार नाही. आणि का अपेक्षा ती तरी धरायची आहे, आता तरी कमी काय आहे. म्हणून असं शांत राहून जीवन कसं चांगलं सुंदर जगता येईल हे संतांनी अगदी सोप्या सोप्या भाषेतून सांगितलंय. फक्त आमचा निश्चय तिथपर्यंत पोचत नाही, तो निश्चय पोचावा. वामदेव ऋषी आले महाराज. छोटासा दृष्टांत सांगतो. अर्जुन धर्मराज हे वनात बसलेले असताना भगवान कृष्ण परमात्माही होता. महर्षी वामदेव हे जन्मस्थ ब्रह्मज्ञानी, गर्भातच त्यांना ज्ञान झालेलं होतं. आणि मग वामदेवांना धर्मराजा वाद्यपूजा करतात, विचारतात, हे महान ऋषी, आम्हाला असं त्रास का व्हावा, हे दुःख का वाट्याला यावं. आमच्या वाट्याला भगवान कृष्ण परमात्मा आहे, नररूपी अर्जुन आहे, ज्याच्या हातात गदा आहे. ज्या गदेनं महाराज भगवान शंकराने अनेक दुष्टांचा संहार केला. ती गदा माझ्या वृकोदर नावाच्या भावाला मिळालेली आहे. गणदेव नावाचं धनुष्य अर्जुनाला मिळालं. मी भगवत भक्त आहे, मी यमधर्माचा अवतार आहे. नकुल सहदेवे पार्षद आहेत तुझे. आणि एवढ्या अंशावतारी महापुरुषांना द्रौपदी महान पतिव्रता आहे, पार्वती आहे ती. आणि मग दुःख का? त्यावेळी वामदेव जाता जाता म्हणाले, अर्जुना, तुझा देवावर फारसा मला विश्वास वाटत नाही असं दिसतंय, त्यामुळे तू हे असं बोलतोस. अर्जुनाला महाराज उर्मी आली मनात, आम्ही इतकी सेवा करतोय, देव आमच्या घरातच आहे, आणि वामदेव असं का बोलले असतील ऋषी, तुझा देवावर विश्वास नाही असं. आणि मग कृष्ण परमात्म्याला विचारतो अर्जुन, हे वामदेवांचं म्हणणं खरं आहे काय? देव म्हणाले, ते कालत नाही, ते बोलतात ते खरं आहे, त्यांचं अजिबात चुकीचं नाही. वामदेव ऋषी गेले. आणि काही दिवस गेल्यानंतर मग अर्जुनाला महाराज काही निमित्ताने फिरवायला नेलं. एका जंगलात नेल्यानंतर मग देव चर्चा करायला, अर्जुना, तुझ्या गळ्यात ही माळ कसली आहे? तर ही मला इंद्रानं दिलेली वनमाला आहे. मग ही काय करतोस तू? तर ही मला ती विजयमाला दिलेली आहे, कधीही मी पराजित होणार नाही म्हणून घालायला दिलेली आहे, आणि मी कुणालाही देत नाही. प्राण गेला तरी बेहतर ही माळा कुणाला मी देणार नाही. बरं झालं म्हणाले. आणि 4 पावलं गेल्यानंतर मला वडाच्या झाडाखाली देव म्हणाले, मी इथं बसतो, जवळच नदी आहे. म्हणाले, तुझा सायन संध्येचा वेळ आलाय, तू संध्या स्नान करून आटोपण तुझं काय ते करून ये म्हणाले. अर्जुनाने आपल्या अंगावरील उत्तरी वस्त्र काढली, गेले. वनमाळा न काढता बुडी दिली. बुडी दिल्यानंतर वर आल्यानंतर पाण्यातनं महाराज काठाला एक विक्राळ सिंह उभा होता गर्जना करीत. आणि त्यानं तो टाळा पसरलेला, तो केलेला सिंह बघितल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं, मी आतापर्यंत असा सिंह पाहिला नाही, आणि जर बाहेर पडायचं म्हटलं तर मी जगणं शक्य, आता काय करावं लागेल? माझ्याजवळ शस्त्र तर नाही, मग आता अस्त्र सोडावं तर काहीतरी वस्तू पाहिजे. मग आता कशावर अस्त्राचा मंत्र प्रेरित करायचा? मग अर्जुनाच्या लक्षात आलं, ही वनमाळा माझ्या गळ्यात आहे. त्यांनी वनमाळेवर महाराज अस्त्राचा प्रयोग केला आणि त्या सिंहावर टाकला. त्या सिंहानं तो हार महाराज गळ्यात धारण केला, मान हलवली, सिंह निघून गेला. आता देवानीच परीक्षा बघितलेली होती महाराज. कसा तरी धावत धावत आला, कपडे घातली आणि देवाजवळ येऊन म्हणाले, देवा म्हणाले, जगलो त्या सिंहाच्या तडाख्यातून म्हणून मी तुझ्याजवळ आलो. अरे अर्जुना म्हणाले, गळ्यातली वनमाळा म्हणाले कुठे गेली बघ. म्हणाले, तू कुणाला प्राण गेला तरी देणार नाही म्हणत होतास.
तर म्हणाले तिथं काहीच देवा त्याला परिमार्जनासाठी नव्हतं म्हणून मी त्याचा वापर केला म्हणाले. अरे म्हणाले जर प्राण गेला तरी हरकत नाही म्हणून न काढायचा तुझा निश्चय होता म्हणाले. एका सिंहाला बघून तो तर तो अर्जुन स्वतः म्हणतो प्राणावर आल्यावर कुठला निश्चय म्हणाले देवाला. एवढंच सांगायचं आहे मला. तसं प्राणावर आल्यावर निश्चय पाळणारे संत असतात. अर्जुन संत कोटीत बसत नव्हते असा त्याचा दाखला आहे. याचा अर्थ अर्जुन कमी होते असं नाही. महान भगवत भक्त जरी असले निश्चयाला ढळणारा महात्मा नव्हे. कापून देईन शिर पहा कृपण के उदार जरी आकाशवर पडो पाहे. हे काय महाराज सामान्य शब्द वाटतात, अपार त्यामध्ये सामर्थ्य आहे. नामदेवरायांच्या घरात एकादशीला देवच आला, एकादशीला मला जेवायला दे म्हणून, अतिथी म्हणून. नाही म्हणाले मरण पत्करीन पण मी काय करणार नाही, तुला अन्न देणार नाही. आजच्या दिवशी उपवासच. आणि मग ते देवरूपी तो अतिथी अतिशय महाराज कृश झालेला तो म्हणतो मग मी मरेन, मी ब्राह्मण आहे, तुझ्या ब्रह्महत्येचा दोष येईल नामदेवा. आला तर येऊ दे म्हणाले, मीही तुझ्याबरोबर अग्निकाष्ठ भक्षण करतो. दोघांच्या 2 चिता रचल्या महाराज चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. अग्नी लावल्यानंतर आता तो देव आहे महाराज, त्याला काय चटकं बसायला लागल्यावर त्याला भीती माझा भक्त भाजतोय का काही महाराज. लगेच उठून बसला, नामदेवाला त्यातून बाहेर काढलं. हे म्हणाले काय अपार निष्ठा असते. एका व्रतावर जर नामदेवरायांची एवढी निष्ठा असेल तर देवाच्या ऐश्वर्यावर किती निष्ठा असेल. म्हणून नामदेवरायांनी एकदशी भक्ती केली, विसोबाकेश्वरांच्याकडून ज्ञान घेतलं. पण ज्ञानोबरायांच्या वियोगानंतर महाराज 54 वर्ष झाल्यानंतर 82 वर्ष होईतोपर्यंत नामदेवरायांनी पंढरी सोडली आणि उरलेलं आयुष्य पंजाबपर्यंत त्यांनी भक्तीचा प्रसार केला. कशाच्या बळावर? देवाच्या ऐश्वर्याच्या बळावर. त्याच्या परिपूर्णतेनं ते परिपूर्ण, त्याच्या शांतीनं ते शांतीरूप आहे, त्यांच्या नित्यतेनं ते नित्यरूप आहे आणि त्यांच्या आनंदानं ते आनंदरूप आहे. म्हणून देवच त्यांच्या रूपानं उपाधीनं फिरत होता. म्हणून संतांना देवावचन वेगळं मानायची गरज नाही. आणि अशा ज्ञानाचा आश्रय केलेले जे अर्जुना महात्मे आहेत त्यांची लक्षणं मी तुला सांगतो. असाही महापुरुष गुणा अतीत कसा होतो याची लक्षणं सांगताना देव काय करतात, अर्जुनाला जाग करतात. देव अर्जुन आनंदानं विचारतो इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधार्य मागता. माझ्या स्वरूप त्याला ते प्राप्त होतात. आणि मग सर्गे पिनोपजायन्ते, परत ते सर्ग कल्पांताला किंवा कल्पाच्या पूर्वी उत्पन्न होत नाहीत, कधीही नाश पावत नाहीत. व्यथंतीच, व्यथेला पावत नाहीत, नाश होत नाहीत. अशा जन्माभाव रूपी मोक्षाला पोचतात. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे. कीर्ती मागणी लौकिकांची कीर्ती महाराज सांगण्यापुरती असते, संतांची कीर्ती आचंद्रार्क राहील. पृथ्वी तलावर जोपर्यंत सूर्याचा प्रकाश असेल तोपर्यंत कीर्ती उज्ज्वल राहील. आणि अशा उज्ज्वल कीर्तीचे जर महात्म्य आमचे जर अनुयायी आम्ही त्यांचे असू तर आम्हाला दुसऱ्यांच्या आश्रमात जायची गरज अजिबात नाही. ठाई सवय सोनी करायची. गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी, रामचरित, दासबोध महात्म्यांचे ग्रंथ आहेत महाराज. हनुमान चाळीसा एक झाली तरी पुष्कळ आहे. आपण शिकवायचं घरच्या मुलांना भीमरूपी महारुद्रा, महालक्ष्मी अष्टक शिकवायचं, कालभैरव अष्टक शिकवायचं. काय अवघड आहे, कशाला गुरु तरी लागतोय. आपणच शिकवायचं. चुकलं चुकेल, प्रासादिक वाणी आहे, त्याने आशीर्वाद दिलेले आहेत. म्हणायला हनुमान चालीसा सुरुवात केली तर मारुतीराय स्वतः पुढं बसतात महाराज. एवढी योग्यता आहे त्या एकेका चौपाईची. मग का आपण म्हणू नये? म्हणून अट्टहास करायचा, आग्रह करायचा. तुम्ही कळणारी मंडळी आहात, मी काय उपदेश म्हणून सांगायला आलेलो नाही. करण्यावर परमार्थ अवलंबून आहे. करणारी माणसं कमी आहेत. उपासनेला दृढ चालवावे आणि असा अट्टहास धरील त्याचा शेवट गोड होईल. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भाव. निश्चित विसाव्याला संत पोचलेत, आम्ही देखील त्या निमित्तानं पोचूया. देवाला आनंद होतो महाराज. अशा महापुरुषांचं चरित्र सदैव वाचत राहायचं. वेदांताच्या प्रक्रिया महाराज कळणं दुर्मिळ आहे, वाचू नये तसं नाही. पण आयुष्य त्यातच जर गेलं, कर्म करणार कधी, उपासना करणार कधी? देवाला फुलं घालायची का वेदांत वाचत बसायचा? आता वेळ आहे का तेवढा? घरातल्या जनावराला पाणी पाजायचं का यूट्यूबवर हरियाणाची जनावरं बघत बसायचं? प्राप्त परिस्थितीला कर्म काय आहे? ती पिरंगटू मागून रिडकू मारायला आहे महाराज, त्याला पाणी पाजायला पाहिजे. तुम्ही करा प्लॅन, योजना करा तुम्ही, पण आत्ता पाणी पाजायची वेळ आहे. 12 वाजले दिवसाचे, संध्याकाळी 7 वाजले. त्याला काहीतरी खायला घातलं पाहिजे, वैरण घातली पाहिजे, दुसऱ्याच्या बांधाची कानं घालाय पाहिजे, ते पोट भराय नको. बांधलेल्या जनावराची व्यवस्था आम्ही करायला पाहिजे का गावानं? हो, बांधोनिया पाजिता मारिता घडे महादोष. तुम्ही सोडून द्या. बघ बाळूमामा म्हणतात माझी बकरी कुठं सोडून द्यावं? घडत नसेल डोंगरात सोडून द्या. आत्मापुरुषातील माझी कोण पाळतील ते माझं मी पाहतो. हेतू संतांच्या बोलण्याचा इतका आहे महाराज. मुक्त पुरुषाला ते विधीने निषेध मानायला तयार नाही. मग तो पामर असेल किंवा जीवनमुक्त असेल, त्यांना सांगायचीच गरज नाही. एकाला करायचीच गरज नाही आणि एक करण्याच्या पलीकडे गेलेला आहे. करायचं आहे ते तुम्हाला आम्हालाच महाराज.
जी सुवासिनी आहे त्यानंच कुंकू लावावा, जो उपासक आहे त्यानंच बुक्का लावावा, तुळशी माळ घालावी, प्रदक्षिणा काढाव्यात. म्हणून अशी उपासना दृढ आम्ही चालवूया. सदैव देवाचं नामस्मरण मुखात घेऊया. लाज वाटायची काही गरज नाही महाराज. मोठे मोठे महाराज नको त्या गोष्टी करतात, त्याला लाजत नाही. आम्ही चांगल्या गोष्टी करायला का लाजावं? मग शहाण्या पुरुषांना मुलांना वगैरे सगळ्यात घरात शिकवायचं. मला समजूत पटत नाही मुलांची देखील, असते पटत जाईल. हळूहळू काळ त्याच्यावर औषध आहे. कोणत्याही गोष्टीला काळ गेल्याशिवाय माणसं शहाणी होत नाहीत. समजूत ही पूर्वपुण्याईवर अवलंबून आहे. माणसं म्हातारी झाली तरी पटवून घेत नाहीत, ते त्यांचं प्रारब्ध. आणि एखादं लहान मुलं महाराज क्षणभरात पटवून घेतं. का हे तो पुण्य असतं. तसं तुम्ही पूर्वपुण्याईनं तुम्ही आम्ही गोळा झालेलो आहोत. अनेक वर्ष महाराज इथं नामसाधना होत आहे. 103 वर्ष होत आली पत्रिकेतले. त्यानिमित्तानं सगळे तुम्ही आम्ही पांडुरंगाच्या कृपेनं अशा शांतीला प्राप्त होऊया, तृप्तीला, समाधानाला, निरातिशय आनंदाला आम्ही पोचूया. भगवंताने आम्हाला अशी सद्बुद्धी द्यावी आणि आमचं जीवन कृतार्थ करावं अशी सेवेच्या माध्यमातून विनवणी करून सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम